श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातले सगळे चांगली स्वप्न, इच्छा, आकांक्षा सगळं काही पूर्ण होत आणि स्वामींची कृपा तुम्हा सगळ्यांवर नेहमीच राहो. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओमध्ये आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा हा व्हिडिओ श्री गुरुचरित्र संबंधी संपूर्ण माहिती घेऊन मी घेऊन आलेली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये ज्यांना कुणाला येणाऱ्या जयंतीच्या वेळेस गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप खास असणार आहे. पहिल्यांदा जर तुम्ही पारायण करत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला पहा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण अचूक माहिती मी देणार आहे. तर मंडळी, मार्गशीर्ष महिन्याची जी पौर्णिमा आहे ना, त्यालाच आपण दत्त जयंती असं म्हणतो आणि ती दत्त जयंती म्हणून साजरी केली जाते. तर या दिवशी ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचा अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांची जयंती आपण साजरी करतो. आणि दत्तात्रेय हे भगवान त्रिमूर्तींचे मिश्र स्वरूप आहे. आणि या दिवशी बालस्वरूपाची, दत्तात्रेयांच्या बालस्वरूपाची पूजा केली जाते. आणि त्याचबरोबर यावर्षी या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 26 डिसेंबर 2023 रोजी दत्त जयंती आहे. आणि या दिवशी अन्नपूर्णा जयंती सुद्धा आहे. त्यामुळे दुहेरी सेवा सुद्धा आपल्या हातून होणार आहे. अन्नपूर्णेची सेवा कधीही वाया जात नाही. आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी त्यामुळे भासत नाही. त्यामुळे दुहेरी योग यावर्षी आलेला आहे. दत्त जयंती सुद्धा आहे आणि अन्नपूर्णा जयंती सुद्धा आहे. तर या दत्त जयंती सप्ताहात म्हणजे 8 दिवसांच्या काळात म्हणजे सप्ताहामध्ये 20 तारखेला जर तुम्ही पारायण सुरू केलं गुरुचरित्राचं तर 26 तारखेला तुमचं उद्यापन बरोबर होणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायण कशा प्रकारे करायचं, कुठले नियम याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कशा प्रकारे आपण मांडणी करायची किंवा उद्यापन करायचं, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती मी देणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा, जेणेकरून जर तुमच्या मनात इच्छा असेल गुरुचरित्र पारायण आता यावर्षी करण्याची तर तुम्ही नक्की करू शकता. तर चला, व्हिडिओ आजचा आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मंडळी, श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकांस अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून हे गुरुचरित्र सांगितलेलं आहे. आणि हे गुरुचरित्र म्हणजे श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रासादिक आणि व्रत ग्रंथ आहे. गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे सविस्तर असे विवेचन या ग्रंथात श्रीपाद, श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांमधून यामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर मराठी भावार्थ सुद्धा यामध्ये दिलेला आहे. केंद्रात किंवा मठात पारायण सप्ताह सुरू असतात. जर तुमची इच्छा असेल पारायण कसं करायचं किंवा तुम्हाला इच्छा असेल पारायण करण्याची आणि तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही पारायणास बसू शकता मठांमध्ये जाऊन. कारण जवळपास तुमचे कुठे स्वामी केंद्र असेल किंवा मठ असेल तर तिकडे गुरुचरित्र पारायण हे चालूच असतं. तर मंडळी, गुरुचरित्र पारायण वाचण्याची जर आपल्याला संधी मिळाली तर आपण त्याचा आवर्जून लाभ घ्यावा. आणि ती संधी आता चालून येत आहे. 26 डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे आणि त्यामुळे त्याच जयंतीच्या सप्ताहामध्ये, दत्त जयंती सप्ताहामध्ये नक्कीच तुम्ही गुरुचरित्र पारायण घरामध्ये लावू शकता. तर गुरुचरित्र पारायणाचे या ग्रंथाचे 53 अध्याय आहेत. काही ठिकाणी 52 सुद्धा अध्याय आहेत. पण आत्ता जो व्हिडिओमध्ये तुम्ही जे ग्रंथ बघत आहात तर त्यामध्ये 53 अध्याय आहे. आणि हा ग्रंथ आम्ही स्वामी समर्थ केंद्रातून, जे दिंडोरी प्रणित केंद्र असतात ते आमच्या जवळ आहे, तर तिकडनं मी अगोदर हा ग्रंथ घेतलेला आहे. तर आता 53 अध्याय या ग्रंथामध्ये आहेत. तर आपण या ग्रंथाची मांडणी वगैरे कशी करायची याचं सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे अगदी थोडक्यामध्ये. तर सगळ्यात अगोदर आपल्याला पारायणाची तयारी कशी करायची, जर तुम्ही पारायण लावणार असाल तर सगळ्यात महत्त्वाची अगोदर आपल्याला एक गोष्ट करायची आहे, ते म्हणजे श्री गुरुचरित्र वाचन करण्यापूर्वी आदल्या दिवशी आपल्याला 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर 4 कुत्रे म्हणजे 4 वेद असतात आणि 1 गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असा हा नियम आहे. त्यामुळे हा नियम आपल्याला पाळायचाच आहे. त्यामुळे आपल्याला आदल्या दिवशी हे एक काम करायचं आहे. तर पारायणापूर्वी आपल्याला म्हणजे फुलं वगैरे घरात असणं गरजेचं आहे. असं म्हणतात की देशी गुलाबाचा हार आपण आपल्याकडे असला पाहिजे किंवा नसेल तरी दुसरा कसाही हार असला तरी चालेल. तुळशी, सुगंधी अगरबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य कुठलीही मिठाई, अष्टगंध, चंदन, अत्तर आणि रांगोळी वगैरे आपल्याकडं असणं. रांगोळी शुभचिन्ह आहे. 2 आसनं आपल्याकडं पाहिजे. एक चौरंगावर पिवळं किंवा भगवं कापड पाहिजे
आणि चौरंगाभोवती व दत्तात्रेयांच्या आसनाभोवती आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे. आणि चौरंगास आपल्याला आंब्याचं तोरण बांधायचं आहे. त्याचबरोबर प्रमुख दरवाजात सुद्धा आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण बांधायचं आहे. चौरंगाजवळ डाव्या बाजूला आपल्याला समई लावायची आहे आणि वाचन चालू असेपर्यंत ही समई आपल्याला लावावी लागते किंवा विझून द्यायची नसते. आणि त्यानंतर अगरबत्तीसुद्धा आपल्याला वाचन करेपर्यंत पेटत ठेवायची असते. आणि पारायणास बसण्यापूर्वी आपल्याला दत्त मंदिरात किंवा मग जवळ जर तुमच्या कुठे स्वामी समर्थ केंद्र असेल तर तिथे जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून मग आपल्याला सदर पारायणास बसायची परवानगी आपल्याला दत्त महाराज देत असतात असं म्हणतात. त्यामुळे एवढी एक गोष्ट नक्की करा. आणि घरातील मोठ्या माणसांना, जे आपले वडीलधारी लोक असतात, त्यांना नमस्कार करून आपण पारायणासाठी बसायचं. आणि त्यानंतर प्रथम अथर्व शीर्ष वाचायचं. त्यानंतर एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा किंवा दत्तात्रेय मंत्राचा जप करू शकता. तर मंडळी, श्री गुरुचरित्र सप्ताह करताना आपल्याला त्याची सुरुवात शक्यतो शनिवारी करायची आहे आणि सांगता आपल्याला शुक्रवारी करायची आहे, कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे. आणि श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 1 गाय आणि 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा आपल्याला नैवेद्य घालायचं आहे. श्री गुरुचरित्राचं वाचन आपल्याला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करायचं आहे. आणि वाचण्यापूर्वी आपल्याला श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची सुद्धा पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. आणि मागे सांगितल्याप्रमाणे श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून मग आपल्याला जी मूळ पोथी आहे किंवा मूळ ग्रंथ आहे ते वाचण्यास सुरुवात करायची आहे. तर श्री गुरुचरित्राचे वाचन हे जर तुम्हाला शक्य असेल तर पहाटे 3 ते 4 या दरम्यान करायचं. आणि जर नसेलच शक्य तर मग तुम्ही सायंकाळी सुद्धा करू शकता. आणि दुपारी 12 ते 12:30 या वेळेत दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे. त्यामुळे या वेळेस पारायण वाचायचं नाही किंवा वाचन बंद ठेवायचं. त्याचबरोबर श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत आपल्याला कुणाचंही परान्न घ्यायचं नाही आहे. आपली आई, पत्नी, बहीण यांच्या हातचं अन्न आपण खाऊ शकतो. उपवास करायचा नाही आहे, उपवास अजिबात करायचा नाही, कारण आपल्याला वाचायचं खूप असतं आणि त्यामुळे मग उपवास केल्यानंतर काही पण समस्या निर्माण होऊ शकतात. आणि सकाळ संध्याकाळ दोन वेळेस आपल्याला एक धान्य फराळ करायचा आहे. कुठलाही एक पदार्थ आपल्याला खायचा आहे. आणि काही समस्या जर असल्यास तर मग काहींना नसेल घरात खायला करून द्यायला कोण, तर बाहेर खाण्यास हरकत नाही. आणि श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी अजिबात वाढवू द्यायची नाही. स्वतःच्या हाताने दाढी करायची, म्हणजे वाढवू नये, म्हणजे बाहेर जाऊन करायची नाही. आणि स्वतःच्या हाताने घरी केले तरी चालेल. तसेच या काळात चामड्याच्या ऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोडे वापरायची. आणि श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं आहे. हे नियम आहेत, खूप सोपे नियम आहेत आणि मांडणी सुद्धा इतकी काही अवघड नाही. फक्त आपल्याला पोथी आणि श्री स्वामी समर्थांचा किंवा दत्त महाराजांचा फोटो आपल्याजवळ असेल त्याची आपल्याला फक्त पूजा करायची आहे. इतकं काही मांडणी वगैरे करायची नाही आहे. आणि श्री चरित्र वाचनाच्या कालावधीत आपल्याला मृतांच्या घरी किंवा जिथे म्हणजे मृत्यू झालेला आहे तिथे किंवा अंत्यविधीतसुद्धा जायचं नाही आहे. स्वतःच्या कुटुंबात जर मग अचानक अशी वेळ आली तर मग दुसऱ्या कोणाकडून तरी पारायण पूर्ण करून घ्यायचं. अर्धवट आपल्याला पारायण सोडायचं नाही. कितीही मोठा प्रॉब्लेम आला तरी अर्धवट कधीही सोडायचं नाही. आणि जर श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळी वगैरे आली तर अशा वेळी सारखं घरामध्ये 2-3 वेळा तरी जे गोमूत्र असतं ते शिंपडायचं. आणि सप्ताह कालावधीत रोज सकाळ संध्याकाळ श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरतीसुद्धा करायची. आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्रसुद्धा वाचायचं आहे. तर अगदी तुम्हाला जर करायचीच असेल अगदी शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही हे गुरुचरित्राचं पारायण नक्की करून पहा. आणि याने आपल्या घरावरती किंवा आपल्या स्वतःवरती होणारा बदल तुम्ही नक्की अनुभवाल. कारण याची जी ताकद आहे ना, हा सामान्य ग्रंथ नाही, याची ताकद खूप आहे. आता तुम्हाला सांगते की श्री गुरुचरित्र वाचण्याची पद्धत. तर आपल्याला पहिल्या दिवशी यामध्ये 53 अध्याय आहेत. तर पहिल्या दिवशी आपल्याला अध्याय क्रमांक 1 ते 9 वाचायचा आहे. दुसऱ्या दिवशी अध्याय क्रमांक 10 ते 21, तिसऱ्या दिवशी अध्याय क्रमांक 22 ते 29, आणि चौथ्या दिवशी अध्याय क्रमांक 30 ते 35, पाचव्या दिवशी अध्याय क्रमांक 36 ते 38, 6व्या दिवशी अध्याय क्रमांक 39 ते 43, आणि 7व्या दिवशी आपल्याला अध्याय क्रमांक 44 ते 53. तर अशा प्रकारे आपल्याला वाचन करायचं आहे. श्री गुरुचरित्र सप्ताह 7 दिवसांचं एक पारायण या पद्धतीने करायचा असतो. परंतु अगदीच 21 दिवसात 3 पारायणं, 39 दिवसात 7 पारायणं करायची देखील पद्धती आहेत. पण आता दत्त जयंतीच्या म्हणजे या शुभ प्रसंगी तुम्ही 7 दिवसांचं एक पारायण नक्की करू शकता. आणि 8व्या दिवशी याची आपण सांगता करायची आहे. आणि सांगतेच्या दिवशी सकाळी म्हणजे लक्षात घ्या की 8
8वा दिवस हा तुमचा दत्त जयंतीच्या दिवशी यायला हवा. आणि त्या दिवशी सकाळी 10-10:30 वाजता श्री दत्त महाराज किंवा श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथाकरता आपल्याला नैवेद्यसुद्धा ठेवायचा आहे. ग्रंथाचा नैवेद्य आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे किंवा मग स्वतः घ्यायचा आणि मगच आपण भोजन करायचं आहे. याची सांगतासुद्धा खूप सोपी आहे. काही विशेष असं याच्यासाठी उद्यापन वगैरे नसतं. आणि श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधी मध्ये आपल्याला रोजची जी नित्यसेवा आपण स्वामींची दत्तगुरूंची करतो ते आपल्याला चालूच ठेवायचे आहे. तर मंडळी, हे गुरुचरित्र श्री गुरुचरित्र पारायण तुम्ही एकदा तरी नक्की करून पहा. जर तुमच्या घरामध्येही कसलेही प्रॉब्लेम असतील, कलह असतील, अडीअडचणी असतील, आर्थिक समस्या असतील, सतत नवरा बायकोंमध्ये वाद होत असतील, सतत छोट्या छोट्या गोष्टींमध्ये घरामध्ये कलह होत असतील, मुलं हट्टीपणा करत असतील, तर तुम्ही नक्की हे पारायण एकदा करून पहा. आता दत्त जयंतीचा योगसुद्धा जुळून आलेला आहे आणि हे पारायण तुम्ही घरात कधीही लावू शकता. असं काही नाही की दत्त जयंती कधीही तुमची इच्छा असेल तेव्हा तुम्ही श्री गुरुचरित्र पारायण 7 दिवसांचं पारायण नक्की करू शकता. आणि याचा आपल्या घरावरती, आपल्या घराच्या प्रगतीवरती खूप छान परिणाम होत असतो. खूप सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होत असतं आणि स्वामींची कृपा आपल्या सगळ्यांवरती नेहमी आहेच. फक्त आपण ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपली आहे. देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे. देवाला तुमच्याकडून दुसरी कसलीही अपेक्षा नसते. त्यामुळे जितकी काही आपण देवाची सेवा करू तितकी देवासाठी कमीच आहे. त्यामुळे अशा प्रकारे आपण श्री गुरुचरित्राच्या माध्यमातून सुद्धा श्री स्वामी महाराजांची सेवा करू शकतो आणि यामुळे आपल्या वरती स्वामींचा वरदहस्त नेहमी राहणार आहे. श्री दत्तगुरूंचा वरदहस्त नेहमी राहणार आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण आपण कसं लावायचं आणि कशी त्याची मांडणी करायची, कुठले नियम आपल्याला पाळणं गरजेचं आहे याची सविस्तर पण थोडक्यात माहिती दिलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या देवाऱ्यातल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं आणि दत्तगुरू महाराजांचं तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि जर काही शंका असतील तर कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच विचारू शकता. आणि चला आपण मंडळी पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.